हॅलो गाईज, तर आज आहे आपलं डे 5 365 दिवसामध्ये स्वतःचं जिम टाकण्याचं. तर आज बघू शकता मी सकाळी उठलो होतो आणि या प्रकारे सगळं आपला व्लॉग क्रिएट केला. आणि आज खूप छान वाटत होतं, कारण आपण पुढच्या जे कामाची लिस्ट आहे ते बनवत होतो, कसं ग्रो करायचं राईट, आणि कसं कामाला कसं लक्ष द्यायचं, लक्ष केंद्रित करायचं, त्यावरती आपण फोकस केला. सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी फिटनेस कोच राकेश. तर आज मी आपल्या कामाच्या ऑफिसमध्ये आलो आणि आज तुम्ही बघू शकता की जे नवीन जो बोर्ड आहे, व्हाईट बोर्ड मी आणला होता, परचेस केला होता, कारण हा आपल्याला नेसेसरी लागतो काही केसेसमध्ये जेव्हा आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वगैरे बनवायचे असतात राईट, आणि त्यामध्ये आपल्याला हा खूप हेल्प करतो. आणि बघू शकता या प्रकारे हा ग्रीन टेबल आहे, आणि हे ग्रीन टेबल वन साइडेड आहे आणि सेकंड साइडेड आहे, व्हाईट बोर्ड आहे राईट. तर या प्रकारे हे मी परचेस केलं होतं ॲट जस्ट 500 रुपीज. आणि हे बघू शकता किती चांगल्या प्रकारे आहे, आणि हेल्प करतं बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही केसेसमध्ये, की जेणेकरून काही इन्फॉर्मेटिव्ह आपल्याला नॉलेज असेल, काही परचेस करायचं असेल तर त्या ठिकाणी हे बघू शकता. आणि त्याच्यानंतर मी आपलं कामाचं बोर्ड बघितलं, आणि हे बघितल्यानंतरनं हे रिअलाईज झालं. ओके, कामाचा पण बोर्ड आपण बघितला आहे. ओके, आणि जो टास्क आहे डेलीचा आपला तो तिथे मेन्शन्ड आहे. ओके, आणि हा व्हाईट बोर्ड आलेला आहे. आणि तर चला, हा व्हाईट बोर्ड परचेस तर केला, आता याची क्लिनिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे, आणि क्लिनिंग असेल तरच क्वालिटी असेल राईट. त्यासाठी मी क्लिनिंगची सुरुवात केली, आणि या प्रकारे सर्व व्हाईट बोर्ड जो आहे न्यू होता तो क्लीन केला पूर्णपणे. कारण कसं आहे, कुठलाही आपण जेव्हा काम करतो त्यामध्ये शिस्त, डिसिप्लिन आणि क्लीन असणं खूप गरजेचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सगळे बघू शकता, 100 पॉईंटचा जो व्हिडिओ होता तो बनवायचा होता, आणि सगळ्यांना माहिती पाठवायची होती, आणि जेणेकरून सगळ्यांना यामध्ये माहिती मिळेल. पण त्याच्यासाठी प्रयत्न पण खूप करावे लागतात, असा वेळ द्यावा लागतो पर्सनली, की जेणेकरून काय होतं, शक्य जे गोष्ट नसते, म्हणजेच बऱ्याच जणांना कसं आहे, नॉलेज जसं पाहिजे तसं मिळत नाही. तर माझा जो एक्सपिरियन्स आहे 7-8 वर्षाचा, तो एक्सपिरियन्सपेक्षा मी जे काही मला नॉलेज मिळेल, जे काही इतरांना पाठवायचं असेल, तर तो मी या व्हिडिओ थ्रू पाठवत असतो. तर त्याची प्रिपरेशन आज मी केली बसून 2:30 वाजेपर्यंत दुपारी. आणि नंतर बघू शकता, रुपाली मॅम यांनी चांगला असा कमेंट मला दिला होता, आणि या प्रकारे हा कमेंट मी रिप्लाय केला. आणि असे खूप कमी कमेंट्स येत असतात, कारण जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करतो तर असे कमेंट्स येत राहतात. आणि त्याच्यानंतर 100 पॉईंट जे होते मी ते परत एकदा बनवायचं होतं, कारण खूप याला वेळ लागतो बनवण्यासाठी, इतरांना माहिती देण्यासाठी. आता मला तर सक्सेसफुल बनायचं आहे, खूप मोठा असा माझा फिटनेस क्लब घेऊन जायचं आहे, पण त्यासाठी मला प्रयत्नसुद्धा करावं लागणार आहे राईट. मी कोणाच्या भरोश्यावरती नाही बसू शकत की कोणी मला येईल, कोणी मदत करेल, किंवा कोणावरती मी काहीही विश्वास नाही ठेवू शकत, कारण माझ्या कामावरती माझा खूप विश्वास आहे, आणि मी तो चांगल्या प्रकारे करत राहणार आहे. कारण आजकालचं कसं आहे, की आपण जोपर्यंत स्वतः प्रयत्न करत नाही, कितीही तुम्हाला त्रास होऊ दे, स्वतः प्रयत्न करायचं विसरू नका. आणि मी खूप वाईट काळामधून मी माझी जर्नी सुरू केली होती, आणि मी अशा सिच्युएशनमधून सुरू केलं होतं की जेव्हा माझ्यापाशी काही पण नव्हतं, आणि थोडंसं पण काही नव्हतं, काहीही माझ्याकडे बॅलन्स नसायचं, सेविंग्स नसायचे सुरू करण्यासाठी, काहीही करण्यासाठी, कारण इतकी अर्निंग कमी होती हेल्थ आणि फिटनेसमध्ये जेव्हा मी करिअर सुरू केलं होतं. पण हळूहळू जशी गोष्टी कळत गेले, तर आता याला कसं वाढवायचं आणि कसं घेऊन जायचं ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, आणि मी माझी सर्व्हिस बेस्ट प्रकारे देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा सुद्धा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे, कारण कसं आहे, एक जेन्युइन सर्व्हिस तुम्हाला सगळ्यांना मिळणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जे काही माहिती असेल प्रॉपर वेमध्ये मिळणं खूप महत्त्वाचं आहे, की जेणेकरून काय होईल, की इतरांचा खूप म्हणजे खूप फायदा होईल. आणि त्यासाठी मी प्रयत्न केलं होतं, आणि हो, मी कधी हार नाही मानणार आहे राईट. कितीही अडचणी होऊ दे, कितीही काही होऊ दे, प्रॉब्लेम येऊ दे, कॉम्प्लेक्स होऊ दे, मला त्रास होईल, पण मी हार नाही मानणार आहे, हे लक्षात ठेवा.